तेवढं साधं पण भीषण सकाळ होती. माझा 19 वर्षांचा मुलगा रोहित पहिल्यांदाच एकटा ट्रेनने लांब प्रवास करत होता. कॉलेज ट्रिपसाठी तो पुण्याहून मुंबईला जात होता. स्वतः एकटा जातोय म्हणून मी त्याच्या बॅगेत एक छोटा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवून दिला. मी त्याला सांगितलं होतं, कुठेही गेलास, काहीही झालं, स्वामींच्या फोटोकडे पहा. ते तुझ्यासोबत आहेत. ट्रेन निघून गेली आणि काही वेळातच टीव्हीवर एक ब्रेकिंग न्यूज आली. मुंबईजवळ लोकल ट्रेन रुळावरून घसरली. 2 बोग्या उलटल्या. अनेक प्रवासी जखमी. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मुलाचा फोन लागत नव्हता. डोळ्यांसमोर अंधार. मी हात जोडले आणि फक्त एकच प्रार्थना केली, स्वामी, तो काहीही असो, माझं सगळं तुम्हालाच अर्पण आहे. पण माझा रोहित, फक्त एकदाच त्याचं रक्षण करा. 15 मिनिटांनी फोन वाजला. कंपित हाताने उचलला आणि रोहितचा आवाज, आई, मी ठीक आहे. आमचा बोगी मागचा होता. झटका बसला पण काही झालं नाही. माझ्या हातात तुम्ही दिलेला स्वामींचा फोटो होता. आई, मी काहीच नाही केलं. पण मला असं वाटलं, कोणीतरी मला घट्ट धरून ठेवलं होतं. त्या क्षणी माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मनात फक्त हेच शब्द घुमत होते, स्वामी, तुम्ही नव्हता तर कोण होतं तिथं? आजही त्या ट्रेनचा आवाज ऐकला की एक धक्का भरतो. पण एक विश्वास मनात जागतो, स्वामी समर्थ महाराज जेव्हा सोबत असतात तेव्हा अपघात जवळ येत नाही. कारण ते स्वतः पुढे उभे राहतात.